आणखीन एक मोठी बातमी पुण्यातल्या शिवाजीनगरमध्ये एका नामांकित शाळेमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता। या प्रकरणातील आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली। आरोपीचं नाव मंगेश असं असून तो शाळेमध्ये वॉचमनचं काम करत होता। वैभव सोनवणे आपले पुण्याचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। वैभव, पोलिसांना यश आलं तर या स्केचवरून पकडायला? नक्कीच मिलिंद, मी फक्त थोडीशी दुरुस्ती करतो। हा आरोपी जो आहे तो शाळेमध्ये वॉचमन नव्हता, तर समोर शाळेच्या टायटनचं एक शोरूम आहे, तिथे त्यानं 1.5 दिवस वॉचमनचं काम केलेलं होतं आणि कालची घटना घडल्यानंतर त्यानं तिथून काम सोडून तो पळून गेलेला होता। जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार हा आरोपी वडारवाडी परिसरात राहणार आहे आणि मुलीचे वडील जे आहेत त्यांच्या परिचित असल्याचं तो सांगतोय। मात्र मुलीच्या वडिलांकडून त्याला ओळखत नसल्याची माहिती जी आहे ती पोलिसांना देण्यात आली आहे। ही घटना घडल्यापासून परवापासून पोलीस प्रचंड दबावाखाली होते या आरोपीला पकडण्यासाठी। याचं कारण शाळेच्या आसपास असलेले, शाळेमध्ये असलेले सगळे सीसीटीव्ही ज्या मार्गाने तो गेलेला होता ते बंद होते आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं पोलिसांना कुठलेच लीड्स आहेत ते मिळालेले नव्हते या प्रकरणामध्ये। त्यामुळे काल दिवसभर सगळे इन्फॉर्मर टॅप करून आणि शहर या त्या मार्गावर शाळेला जाणाऱ्या रस्त्यांवरचे सीसीटीव्ही जे आहेत ते सीसीटीव्ही तपासून त्यातले ग्रॅब काढून त्या मुलीला ते ग्रॅब दाखवण्यात आले। स्केचेस जे आहेत ते स्केचेस बनवण्यात आले। काल दिवसभर गुन्हे शाखेनं टेक्निकल सर्व्हेलन्स जो आहे त्याच्यावर जास्त भर दिलेला होता आणि अखेर काल रात्री उशिरा जनवाडी परिसरामध्ये एका दारूच्या गुत्त्याजवळ हा आरोपी जो आहे तो उभा असल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या इन्फॉर्मरने दिली आणि मग गुन्हे शाखेनं कारवाई करत त्याला काल रात्री अटक केली। वैभव, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे अखेर शाळेच्या समोर एका दुकानामध्ये काम करणारा हा वॉचमन हाच